धन्यवाद आणि लगेच आपण पुढच्या मॅच कडे वळतोय. मॅच क्रमांक 3 आणि तिसऱ्या मॅचचा इथे कॉल आपण केलाय आणि तिसरी मॅच देखील मैदानामध्ये संपन्न होते. एका बाजूने आपण पाहतोय सिंहगड योद्धा आणि त्यांच्या विरोधात राजगड योद्धा या दोन्ही संघांमधलं द्वंद्व युद्ध आणि त्या युद्धाची सुरुवात आपण मैदानामध्ये संपन्न करतोय. बरोबर मध्यंतर झालाय, 12 वाजलेले आहेत. तिसरी मॅच सुरू आहे. लेट्स प्ले. पंचांचा इशारा इथे येईल. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत. स्ट्राईकला आपण पाहतो इथे सागर, नॉन स्ट्राईकला आकाश, तर गोलंदाजी मार्कवरती अमर पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे बॅटवरतून ब्रश. सागर निवंगुणे यांच्या बॅटमधून आलेली सिंगल. बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय आणि त्यानंतर एका धावेने सागर निवंगुणे यांनी आपलं खातं उघडलंय. तर दुसऱ्या बाजूने आकाश, ही जोडी मैदानामध्ये आहे. प्रामुख्याने आकाश या नावाची चर्चा देखील कोथरूड भागामध्ये प्रामुख्याने केली जाते. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि तोच खेळाडू इथे स्ट्राईकला सज्ज होतोय. पुढचा चेंडू अमर यांचा. इथे देखील बॅकफुटला गेले. बॉलला फोर्स करायचं होतं. लॉंग सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. दोन्ही बॅटरने एकेका धावेने आपलं खातं तर उघडलंय आणि धावसंख्या देखील आपण पाहिलं तर 2 धावा. हे पहिलं षटक सुरू असताना 2 धावा आतापर्यंत होतात. सुरुवात तर संयमाने केली आहे. हा चेंडू देखील शरीर भेदक होता. हलक्या हाताने शरीरापासून वेगळं केलंय. शॉट मिड विकेट मध्ये चेंडूला ढकलून दिला आणि त्या दरम्यान चेंडू अडवला जाईल. पुन्हा एकदा एकेरी धाव. संयम म्हणजे इथे प्रामुख्याने गोलंदाजाची जी गोलंदाजी इथे सुरू आहे ती अगदी अप्रतिम आहे आणि या गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण करणं हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. त्यामुळे इथे संयमाने उत्तर दिलंय. एक धाव इथे प्रामुख्याने पूर्ण केली जाते. धावसंख्या इनमिन 3, साडेमाडे 3 धावा. पहिलं षटक सुरू आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हलकसा अपील, परंतु मला वाटतं यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. त्यामुळे ते अपील इथे कुठेतरी कमकुवत होत आहे. जीवदान मिळतंय असं म्हणावं लागेल. कारण जे एक्सप्रेशन आहेत म्हणजे चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते हावभाव इथे स्पष्टपणे आहेत की आकाश यांना जाळ्यात अडकवण्याचं काम गोलंदाजांनी केलंच होतं, परंतु यष्टीरक्षण कुठेतरी खराब झालं आणि त्यामुळे इथे जीवदान मिळतंय. आकाश सारख्या बॅटरला जीवदान देणं खऱ्या अर्थाने फार महागडं ठरू शकतं. धावसंख्या आपण पाहतो इथे 3 धावा आहेत. चांगली गोलंदाजी अमर यांची. पुढचा चेंडू आकाश यांच्यासाठी. इथे देखील स्क्वेअर कट. टकाटक पटापट इथे खेळला जातो स्क्वेअर कट. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषा पार येतोय खणखणीत सनसनीत चौकार. जीवदानाचा इथे आकाशांनी फायदा घेतलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा यू मिस आय डेफिनेटली. दांडी दांडी गुल. आकाश इथे होतील बाद. पहिला धक्का. पहिला बॅटर त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. एकदा आपण मॅच कडे वळतोय. पहिलं विकेटचं बटन. आकाश यांनी एक चौकार ठोकला जीवदान मिळाल्यानंतर, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर आणि त्यामध्ये मात्र प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. मोठा धक्का इथे संघाला बसतोय आणि पहिलाच बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. सिंहगड संघाला इथे बसलेला पहिला मोठा धक्का. आकाश बाद होतोय. आकाश यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अनिकेत मोरे इथे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. सागर निवंगुणे यांच्या बरोबरीने अनिकेत मोरे कशा प्रकारे कामगिरी करतील, कारण पहिलाच धक्का तर बसलाय, परंतु इथून पुढचा प्रवास तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल.
धावसंख्या उभी करावी लागेल, मोठं टार्गेट सेट करावं लागेल, तुम्हाला गोलंदाजांच्या विरोधात प्रहार करावा लागेल, बोलून नाही तर ते करून दाखवावं लागेल. सागर आणि अनिकेत बॅटिंग साठी सज्ज आहेत, तर गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं. शाहरुख गोलंदाजी मार्क वरती आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता कशा पद्धतीने इथे सजवलंय. पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, फाईन लेग. इथे इनसाइड आउटचा फटका, बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीला भेदत. 1 2 3 4 बाउन्स सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 4 धावा, चौकार. त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये केलंय. सागर यांनी पहिला चेंडू हाताळला आणि पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ठोकलेला चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 11 वरती 1.1 सगळीकडे एक्के आलेत. 1 1 1 1 1. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. चौकार मारल्यानंतर शाहरुख यांनी देखील केलाय कमबॅक. स्वतःला सावरत असताना प्रतिस्पर्धी संघाचा आघाडीचा बॅटर सागर निवंगुन यांना जाळ्यात अडकवण्याचं काम केलंय आणि दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. भरून काढण्यासाठी येत आहेत. आकाश पहिला चेंडू, वाह. इथे विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाचा वेग आणि टप्पा अगदी अचूक आहे. तो फुलर लाईनचा चेंडू इथे हाताळलाय आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र इथे फसतोय. चेंडू निर्धाव आहे. चांगलं कमबॅक, स्वतःला सावरलंय आणि त्यानंतर सुरेख असं कमबॅक केलं जात आहे. पुढचा चेंडू इथे मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर. गोलंदाजाची स्तुती आपण केली आणि लगेच गोलंदाज इथे भारावून गेले. त्यांना दृष्ट लागली, नजर लागण्याचं काम. उजव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलं. इट्स अ व्हाईट बॉल. मिस्टर एक्स्ट्राच इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा इथे बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केला. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल जाईल सीमारेषा पार. मैदानावरती दन 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 करत येतोय चौकार. 4 धावा. हॅलो हॅलो, हा चेंडू देखील मिडांच्या दिशेने, वा चांगला डायव्हिंग एफर्ट. आणि हे मैदान त्यासाठीच ओळखलं जातं. हिरवा गालीच्या मैदानामध्ये इथे पसरवलेला आहे. आयोजन कमिटीने त्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे, कारण सर्वच यंग खेळाडू आहेत. तो जोश आहे.
आणि असे डायव्हिंग एफर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा हिरवा गालीचा संपूर्ण मैदानामध्ये पसरवलेला आहे आणि त्यावरती लोळण्याचं काम इथे केलं जातं. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार. नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, फक्त आणि फक्त ठोकणार. षटकार, 6 धावा. मध्ये वाढ धावसंख्या आपण पाहू शकता. इथे 23 धावा आतापर्यंत झाल्यात. हे दुसरं षटक आहे. 23 धावा ज्या आपण पाहिल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा झाल्यात. आता इथे पावरतेची षटकं संपल्यानंतर 5 खेळाडू 30R सर्कलच्या बाहेर तैनात केले जात आहेत. 5 खेळाडू आहेत. आता इथे बॅटिंग करणं म्हणजे इथे तुमच्याकडे तसे शॉट्स देखील हवेत, ड्राईव्ह हवेत, स्लॉ फीट पाहिजेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर कट शॉट पाहिजेत. इथे गॅप मध्ये चेंडू ढकलला ना की इथे चौकार तुम्हाला मिळणार आहे, कारण आउटफील्ड तेवढीच फास्ट आहे, वेगवान आहे. मैदानाच्या चौफेरच्या इथे बाउंड्री लाईन्स आहेत आणि त्याला भेदणं, एवढं मोठं ग्राउंड कव्हर करणं हे 5 खेळाडूंना देखील सोपं नाहीये, परंतु तेवढंसं अवघड देखील नाहीये. बघूया गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू बॅट वरतून ब्रश. त्यानंतर आपण पाहतो इथे गलीमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 24. तिसऱ्या षटकाची सुरुवात. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक. गोलंदाजी मार्क वरती अमर गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. हा चेंडू देखील अलॉंग दी कार्पेट वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने इथे खेळून काढलाय. सिंगल मिळेल. मी मगाशीच या गोष्टीची चर्चा केली की आता क्षेत्ररक्षक हे डीप मध्ये तैनात केले जातात 5. त्यामुळे इथे धावा बनवणं हे थोडंसं चॅलेंजिंग होतं. तुमच्याकडे तेवढी ताकद आणि नजाकत असणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू खेळला तर सिंगल अथवा डबल. इथे कलात्मक फक्त दिशा दिली, टायमिंग प्रॉपर केलाय. वेगवान चेंडूला इथे ऑन साइडला ढकलून दिलाय. चांगला बॉटम हँडचा वापर, परंतु ही दुसरी धाव फार रिस्की होती. जेमतेम इथे धाव पूर्ण झाले, अन्यथा बॅटर बाद देखील झाले असते. यष्टीरक्षकाने जर चेंडू पहिल्या अटेम्प्ट मध्ये इथे कव्हर केला असता. अण्णा स्वतः तैनात आहेत. त्यांच्याकडे तो चेंडू वेगा फेकला गेला, परंतु कलेक्शन तेवढंच सोपं झालं नाही. त्यामुळे ती 1 धाव 2 धावा तिथे कंप्लीट होतात. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 27. तिसरं षटक सुरू आहे. पडझड झाल्यानंतर देखील धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. पुढचा चेंडू. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, परंतु अंदाज इथे चुकतोय आणि त्या दरम्यान 2 धावा वेगात पूर्ण केल्या जातात. अंदाज चुकतोय. मिस टाइम स्ट्रोक होता. चेंडू हवेत होता. वाईडिश लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु त्यांना अंदाज घेता आला नाही आणि तो अंदाज चुकल्या कारणाने इथे जीवदान मिळत आहे. 2 धावांची वाढ इथे केली जाते अक्षय यांच्या खात्यामध्ये. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या 29 29. पुढचा चेंडू. इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध. बॉल जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय. चौकार चौकार चौकार. 4 धावा. झालात. 2 बॅटर इथे बाद आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात आहेत. 1 धाव मात्र त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. चांगली फेकी आहे. सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 34. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा झाल्यात. तुम्ही पाणी कधी घेऊन या, परंतु गोलंदाज तिथे गोलंदाजी मार्क वरती आले
की आपला पाणी घेऊन आलेला खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेला पाहिजे. उन्हाचा तडाखा जास्त आहे. नशीब चांगलं आहे की ज्या आयोजकांनी तुम्हाला एवढं चांगलं आयोजन करून दिलंय, एवढं चांगलं मैदान उपलब्ध करून दिलंय की हिरवा गालिचा आहे. त्या गालिच्यावरती खेळणं हे फार आनंददायी आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये या मैदानाची चर्चा केली जाते की जे महाराष्ट्रामधील सर्वोत्तम मैदानांपैकी हे एकमात्र असं मैदान आहे की जिथे खेळण्याचा आनंदच वेगळा आहे. आउटफील्ड अप्रतिम आहे, खेळपट्टी चांगली आहे, मैदानाच्या चारी बाजूने घनदाट अशी झाडी आहे, त्यामुळे इथे खेळण्याचा आनंद वेगळाच आहे. अगदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा आनंद इथे खेळाडूंना मिळतो. कुठल्याही प्रकारचं इथे दुखापत होण्याची कारण फार कमी आहेत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 34 धावा झाल्यात, 34 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. अक्षय आणि त्याचबरोबर अनिकेत या दोन्ही बॅटरने आतापर्यंत डाव सावरलाय. सागर आणि आकाश बाद झाल्यानंतर, जे प्रमुख बॅटर बाद झाल्यानंतर जे दोन्ही बॅटर आहेत, अक्षय चांगली बॅटिंग आतापर्यंत करतात. षटकार चौकार त्यांच्या बॅटमधून येतात. अनिकेत देखील चांगली साथ देतात. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. तर षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती अनिकेत. अनिकेत पोळ इथे गोलंदाजी मार्क वरती येतात. षटक क्रमांक 4 ची इथे सुरुवात होईल. 6 षटकांची मॅच आहे. इथे देखील बॅट वरतून चेंडू ब्रश, लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या इथे फार मोठा चेस, परंतु चेंडू इथे थांबणार नाही. बॉल जाईल सीमारेषा पार. लॉंग स्टॉप बाउंड्रीला भेदत येतोय नशिबाची साथ देणारा नशीबवान. गोलंदाजी मार्क वरती आहे निकेत पोळ. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. धावसंख्या 38. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. ऑन साइडला बॉलला फोर्स करण्याचं काम, परंतु एकच धाव तिथे मिळेल. आणि स्वाभाविक आहे, म्हणजे ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत त्यानंतर तुम्हाला सिंगल डबलकडे देखील लक्ष द्यावं लागतं. धावसंख्येला जर तुम्हाला सेट करायचं आहे, एखादी मोठी धावसंख्या उभी करायची आहे, तर नुसते चौकार आणि षटकाराने ही धावसंख्या मोठी होणार नाहीये. त्यामध्ये तुम्हाला एकेरी दुहेरी धावींची देखील वाढ करावी लागते. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र बरकटला जातो डाव्या इष्टीच्या बाहेर. बॅटरने तो सोडून दिलाय. अतिरिक्त धावा या बोनस स्वरूपात आहेत. ज्याप्रमाणे बॅटमधून तुमच्या धावा येत आहेत आणि जर अतिरिक्त मिळाल्या तर त्या कोणाला आवडत नाही. इथे मिळत आहेत तर त्याला दोन्ही हाताने त्या धावसंख्या गोळा करण्याचं काम इथे बॅटर देखील करतील. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 40 धावा. हे चौथं षटक सुरू आहे. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. हा चेंडू देखील कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. चेंडू अडवला जाईल, फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जातात. चांगलं डायव्हिंग एफर्ट. आणि या मैदानामध्ये उडी मारून चेंडू अडवणं काहीच मजेशीर काम आहे. आणि एखादा डाग जर लागलाच, कपड्यांना डाग लागला तर डाग अच्छे और घर पे सर्फ एक्सेल है. किती कपडे खराब झाली तरी चालतील, परंतु मॅच इथे गमावता कामा नये. पुढचा चेंडू उलटा पुलटा. सरळ हाताने धावा येत आहेत, परंतु बॅटरचा जो विचार आहे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न इथे फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे. उलट सुलट काहीतरी उलट काम. सरळ मार्ग नेहमी चांगला असतो, उलट्या मार्गाने केलेलं काम कधी धोकादायक. बना तो आबाद नाही तो बर्बाद. चेंडू इथे बर्बाद केलाय. पुढचा चेंडू निकेत यांचा. इथे देखील डाव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. प्रयत्न केला होता, गुडघा टेकवला होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या रेंज पासून चेंडू फार दूर वरती आणि पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलाय. डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू हाताळलाय. पंचांनी जमीन लगत दोन्ही हात केले समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 43. पुन्हा एकदा इथे वेगात तर बॅट फिरवली आहे. पंच कळवतील की ही बॅट वरतून आली आहे की लेग बाय स्वरूपाची आहे. आणि बॅट वरतून चेंडू हलकासा ब्रश, त्यानंतर शरीराचा वेध कळवलं गेलंय. बॅटरच्या खात्यामध्ये 1 धाव आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 444.
44 धावा, षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावरती आहे. 11ची सरासरी प्रत्येक षटकामागे जी प्रामुख्याने दिसून येते. पुढचा चेंडू पदाला लिप्य, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरतून चेंडू ब्रश, त्यानंतर एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 45. 4 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2च बॅटर बाद आहेत. दोन्ही संघांनी संमिश्र स्वरूपाचा खेळ केलेला आहे. संमिश्र आहे म्हणजे कोणालाही असं म्हणता येणार नाही की यांनी वरचढ कामगिरी केली आहे. समान कामगिरी, अगदी समान आहे. 24 मध्ये 44 केल्या आहेत, परंतु 2 बॅटर देखील बाद आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज भूषण, नवीन गोलंदाज येतात. संघाचं भूषण आहे. बघूया भूषण आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतात. 5व्या षटकाची सुरुवात होईल. भूषण गोलंदाजी मार्क वरती आहेत. तर स्ट्राईकला अक्षय इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा रेषा पार पार पार. षटकार 6 धावा. भूषण यांचं स्वागत इथे षटकाराने केलंय. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आपण पाहू शकता 50 धावा. इथे 50+, 51 धावा झाल्यात. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरती, अगदी बंदुकीतून गोळी सुटावी त्याप्रमाणे बॉल बॅट मधून सीमारेषा पार, लॉंग ऑन बाउंड्रीला भेटत 1 बाउन्स येतोय. चौकार. दोन मोठे फटके आलेत. भूषण यांचं खऱ्या अर्थाने स्वागत केलं जात आहे. षटकारा पाठोपाठ आलेला चौकार आहे. या 10 धावा या 2 चेंडूंमध्ये संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. धावसंख्या 55, 55 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2च बॅटर इथे आतापर्यंत बाद आहेत. 55 धावा झाल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती अब तक 56 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 56 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बिग हिटसाठी बॅट तर उचलली आहे आणि डिस्टन्स देखील योग्य गाठलं जात आहे. हाय अँड हँडसम बॉलला पाठवून दिलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार येतोय. पुन्हा एकदा 6 6 6 6. षटकार 6 धावा. महागडे षटक आहे. खर्चिक गोलंदाजी. दोन्ही बॅटर म्हणजे एका बाजूने अक्षय तर दुसऱ्या बाजूने अनिकेत. डबल एची जोडी आहे. इथे बॅट वरतून चेंडू ब्रश. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप मध्ये इथे चेंडू अडवला जातोय. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 63 धावा, 63 लॉस ऑफ 2 विकेट. 5वं षटक सुरू आहे. मगाशी आपण बघितलं 11ची सरासरी होती. आता कुठेतरी सरासरी वाढली जाते. वाढवण्याचं काम दोन्ही बॅटरने केलंय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. इथे फेकी मात्र केली जाते. भरकटलेला मारा आहे. मैदानामध्ये इकडून तिकडे फेकाफेक. स्वतःची चूक क्षेत्ररक्षकाने मान्य केली आहे, परंतु 1 धाव इथे अतिरिक्त खर्च केली जाते. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 धावा, म्हणजे 13ची सरासरी बरोबर आली आहे. मगाशी 11ची होती. 4 षटकांमध्ये 44 होत्या. आता 5 नंतर 65 झाल्यात, म्हणजे 13 धावा प्रत्येक षटकामागे. आता हे शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक आहे. इथे फक्त विस्फोट, मग तो एकतर गोलंदाज करेल अथवा बॅटर करेल, परंतु आता संधी बॅटरला जास्त आहे,
कारण बॅटर जे सेट झालेत, सेट झाल्यानंतर त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आपण येताना देखील पाहिले. जे मागच्या षटकामध्ये प्रामुख्याने भूषण यांनी जी गोलंदाजी केली त्याच्यावरती चढवलेलं आक्रमण डबल एच्या जोडीने अनिकेत आणि अक्षय काय इनिंग यांनी पेश केली आहे. आणि असंच खेळावं लागतं ज्यावेळेस तुमच्या आघाडीचे बॅटर स्वस्तामध्ये बाद होतात ना, बाकीच्यांना जी संधी मिळते त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं. पुढील मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. षटक क्रमांक 6 ची सुरुवात. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला. एकदा वेगात पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. म्हणजे दोन्ही बॅटरकडे जर आपण पाहिलं ना तर चांगले फटके देखील खेळलेत आणि त्याचबरोबर चांगला आय कोऑर्डिनेशन, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्यामुळे इथे एकेरी दुहेरी धावींमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या होते ती 67 धावा. पुढचा चेंडू इथे फुल टॉस, परंतु त्यावरती जो प्रहार करण्यात आलाय त्यावरती जेमतेम 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. म्हणावा तसा प्रॉमिसिंग शॉट नव्हता आणि स्वतःवरती नाराज आहेत बॅटर की अगदी सोप्पा चेंडू मिळाला होता टोलवण्यासाठी, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. आणि नाराजी स्वाभाविक आहे. स्वतःवरती जेवढं तुम्ही नाराज व्हाल खराब खेळाबद्दल तेवढी सुधारणा तुमच्यामध्ये चांगली होणार आहे. स्वतःची चूक मान्य करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या उलट सुलट 69, 69 धावा. 69 धावा झाल्यात. काहीशी चर्चा दोन्ही बॅटर मध्ये होते की कशा पद्धतीने चेंडू होता आणि कशा पद्धतीने आपल्याला तो टोलवायचा आहे. निकेत तिथे गोलंदाजी मार्क वरती आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हातात तर संघासाठी अंतिम षटक आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक वेगात आले. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न होता, वेळेस नकार. 2च धावांवरती समाधान आहे. आतापर्यंत 3 चेंडू या षटकामध्ये हाताळलेत, त्यामध्ये 2, 2, 2 अशा धावा 6 धावा आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. तर धावसंख्या देखील 71 आहे. मैदानामध्ये पाणी येतंय हे फक्त कारण आहे. काहीतरी मॅसेज डगआउट मधून आलं हे मात्र खरं आहे आणि ती गरज आहे. पाणी देणं हे फक्त कारण आहे. तुम्हाला प्यायचं प्या, नाही प्यायचं नका पिऊ, परंतु डगआउट मधून जो मेसेज आलाय तो ऐकावाच लागेल आणि त्याला अनुसरूनच तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. चर्चा तर सुरू आहे. पाणी पिणं गरजेचंच आहे, परंतु पाणी ज्यावेळेस तुम्हाला मैदानामध्ये येतं त्यावेळेस फक्त घसा थोडासा ओला होईल एवढंच पाणी प्या. पोटभर पिऊ नका. मैदानाच्या बाहेर गेलात, सावलीमध्ये थोडा वेळ आराम करा आणि त्यानंतर पाणी तुम्हाला जास्त प्यायचं असेल तिथे पिऊ शकता. काहीसा कानमंत्र तर दिलाय. बघूया त्या कानमंत्राचा फायदा घेतला जाईल का. तसा गोलंदाजाला देखील कानमंत्र दिलाय. बघूया त्याचा फायदा घेतील का. अमर यांनी दिलाय कानमंत्र निकेत यांना. बघूया फायदा कोण घेईल. हा चेंडू देखील डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट इथे खेळून काढलाय. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 73 धावा, 73. 2 गड्यांच्या मोबदल्यात 73 धावा झाल्यात. पुन्हा एकदा दुहेरी धावा आहेत. पडल्यामुळे थोडीशी एनर्जी, थोडीशी ताकद कमी पडते, त्यामुळे ते फटके जात नाहीयेत. परंतु आता उरले फक्त 2च चेंडू, त्यामुळे ताकद इथे वापरावीच लागेल. पुढचा चेंडू इथे देखील हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. क्षेत्ररक्षकाने केलेला अप्रतिम असा प्रयत्न बाउंड्री लाईनच्या लगोलग इथे मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. 5 चेंडूंमध्ये 5 दुहेरी धावा घेतल्यात. म्हणजे फलंदाजांची जी हालत आहे ना, तुम्हाला कळलं असेल. अगदी अक्षरशः तर दोन्ही फलंदाजांनी गुडघे टेकवलेत आता जमिनीवर. आता इथून पुढची परिस्थिती फार अवघड आहे, कारण 6 षटकं तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं, त्यावेळेस देखील पळापळ होणार आहे. भर उन्हामध्ये पळापळ करणं हे देखील फार धोकादायक आहे. यानंतर पुढील मॅचचा टॉस इथे आपण लगेच संपन्न करणार आहोत. धावसंख्या आपण पाहतो इथे 75 धावा झाल्यात. काहीसा पदाला लिखते आणि त्या दरम्यान यष्टिरक्षकाकडून चेंडू निसटलाय. 1 धाव तर वेगात पूर्ण आहे. 76 धावा झाल्यात पहिल्या डावामध्ये आणि विजयासाठी 22 रुपयाची धाव आहे. 77 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे या 77 धावा बनवल्या जातील
आणि कशा पद्धतीने त्या रोखल्या जातील ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. परंतु पुढील मॅचचा कॉल आपण इथे करतोय. टीमचे कॅप्टन आपल्याबरोबर जोडले जातील. कांतीलाल शेठ डांगी यांच्या मालकीचा विशालगड फायटर्स आणि त्यांच्या विरोधात रणजित भाऊ हरपुडे यांच्या मालकीचा शिवनेरी स्ट्रायकर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. पुढील मॅचचा टॉस आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. आतापर्यंत 6 संघ आपण खेळताना पाहिलेत. अजून 2 संघ जे पुढच्या मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच उपस्थित राहायचंय. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. सिंहगड संघाला विनंती आहे आपण वेळ इथे मध्यंतराचा खर्च करू नका. पुढील मॅचचा टॉस देखील आपण लगेच संपन्न करणार आहोत. विशालगड फायटर्स कांतीलाल शेठ डांगे यांच्या मालकीचा संघ आहे संघनायक आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवनेरी स्ट्रायकर्स रणजित भाऊ हरपुडे यांच्या मालकीचा संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि टॉस करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल. बॉस मध्ये संपन्न करतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. टॉस आपण लगेच इथे संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जात आहेत. कॉल कोणाचा असेल? विशालगड की शिवनेरी? शिवनेरी संघाचा कॉल आहे आणि इथे नाणेफेकीचा कौल शिवनेरी संघाने जिंकलाय. निर्णय काय आहे? पहिले क्षेत्ररक्षण करू आम्ही. पहिलीच मॅच मैदानामध्ये खेळता. आतापर्यंत सर्वच संघांनी 50+ धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखाल आणि कसं वाटतंय या मैदानामध्ये खेळण्याची पहिलीच उत्सुकता त्याबद्दल काय सांगाल? प्रथम आम्ही HPLची खूप वाट बघत असतो आणि आम्हाला कधी खेळायला भेटते एवढ्या मोठ्या मंचवर तेच आम्हाला त्याची वाट बघत असतो आम्ही. आणि स्कोअर म्हणलं तर आम्ही 55 ते 60 त्याच्या आतमध्ये रोखण्यात यश मिळू. नक्कीच पहिल्याच मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. त्यानंतर मी विशालगड वॉरियर्स या संघाकडे येईल. संघनायक आपल्याबरोबर जोडले जात आहेत. टॉस गमावलाय. जर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच घ्यायची होती आम्हाला आणि बॅटिंग भेटलेली आहे. आम्ही चेसिंगला त्यांना देणार आहेत. नियोजन आयोजन याबद्दल काय सांगाल? एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि 9व्या वर्षामध्ये 9व्या पर्वामध्ये देखील ही स्पर्धा संपन्न होते. आयोजन कमिटीबद्दल काय सांगाल? नियोजन तर खूप सुंदर आहे. हे नियोजन या कोथरूड भागामध्ये मैत्री प्रतिष्ठानच करू शकतं. लिंबाजी दिघे असेल, जावेद शेख असेल, हे सर्व मंडळी एकत्र येऊन सर्व मुलांना हे नियोजनचा फायदा घ्यायचा आहे. नक्कीच वेळ खर्च न करता आपण पुढील मॅचकडे वळणार आहोत. पुढील मॅचचा टॉस इथे शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर विशालगड स्ट्रायकर्स या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ज्याला जे हवं होतं ते तर मिळालंय. पाहूया तो निर्णय योग्य ठरतोय की अयोग्य. परंतु लगेचच आपण सुरू असलेल्या दुसऱ्या डावाकडे वळतोय आणि तिथे समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल होईल. मनीष पाटील सर आपल्याबरोबर जोडले जातील. मेरा भाईंदरचा गोड आवाज आपल्या भेटीला दुसऱ्या डावासाठी आपल्यापर्यंत येईल. ओ टू कॉम्बॉक्स मनीष पाटील सर. धन्यवाद.
जयेश भोसले सर, खूप चांगला समालोचन कक्ष तुम्हाला ऐकायला मिळतोय. अनुभव, अभ्यास. ऑनसाइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलवर. सर्कलच्या पलीकडे सरकवून डीप प्रोटेक्शन आहे. पुढे येईल क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. पहिल्या डावामध्ये धावा बनवलेल्या आहेत ते म्हणजेच एकंदरीत 75 आणि 76 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर एक बिग स्कोर आपण म्हणू शकतोय स्कोर शीटवर आहे आणि त्या बिग स्कोरचा पाठलाग करण्यासाठी तसे अटॅकिंग स्ट्रोक्स खेळावे लागतील आणि पाहूया त्यासाठी कशा पद्धतीने खेळ होतोय. राजगड योद्धासकडून स्ट्रायकर एंडला फलंदाज पार्थ आहेत. पहिला बॉल संकेत यांनी खेळला आणि ते नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचले. बॉलिंग ट्रॅकवर विकास ओव्हर द विकेट. ऑन साइडला फोर्स करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज. बॉल पोहोचेल मिड ऑफला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलर एंडला. पंचांच्या अगदी मागे. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. एका तवेनं धावफलक पोहोचतोय दोन्ही आकड्यावर. संकेत आणि पार्थ खर तर थोडा वेळ स्वतःला देत आहेत. क्रिकेटचा फॉर्मॅट जेव्हा आपण लाईव्ह पाहतो प्रत्येकाची अपेक्षा हीच असते की बेस्ट परफॉर्मन्सच दिला गेला पाहिजे. पण आपण जेव्हा हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आहोत पूर्ण वर्षभर तितकं व्यावसायिक क्रिकेट हे खेळाडू खेळत नाही. पण जेव्हा एकदा मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते एकत्र येतात हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून तेव्हा प्रत्येक जण आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्याचं काम करतोय आणि म्हणूनच मागच्या 2 सामन्यामध्ये तशीच लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. व्यावसायिक क्रिकेट जसं खेळलं जातं तसाच खेळ खेळण्याचा प्रयत्न एकूण एक प्रत्येक खेळाडूचा राहिलेला आहे. विकास तर तशी सुरुवात देतोय गोलंदाजी करताना. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे जातोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग पोचेल बॉलवर. तोपर्यंत एक बाईची सिंगल मेल. एक धाव वाढेल आणि धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. सिंगल डबल खरं तर आपण त्यांना महत्त्व देतच असतो क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये. पण जेव्हा तुम्ही एका सेकंड इनिंगमध्ये आहात आणि तुम्ही एका बिग स्कोरला चेस करतायत अशा वेळेला सिंगल डबलच्या सोबतीनं मोठे स्ट्रोक्स देखील समान कालांतरानं येणं आवश्यक होऊन बसतं आणि त्या स्ट्रोक पासून विकासने फलंदाजांना वंचित ठेवलेलं आहे. म्हणजेच संकेतला सुद्धा लांब ठेवलं आणि 5 सुद्धा अजूनही दुरावलेला आहे मोठ्या स्ट्रोक्स पासून. पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं चालू आहे. विकास पुल करण्याचा प्रयत्न. बॅटशीट लिडिंग एज. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा बॉलवर पोहोचतोय आणि पहिल्याच षटकात मोठा फटका खेचताना पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद होतोय आणि राजगड योद्धाजला पहिला धक्का. विकेट आउट. परिसर ज्याने एक मोठं नियोजन मागच्या 8 पर्वांपासून केलेलं आहे आणि म्हणूनच त्या नियोजनाला प्रत्येक आमच्या पुरस्कर्त्यांचं समर्थन मिळालेलं आहे. त्यांची देखील यादी आपण पहिल्या षटकानंतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि थोडीशी बिकट अवस्था दिसते राजगड योद्धाज या संघाची. गोलंदाज विकास यांनी आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं आणि 5व्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संकेतच्या वतीनं केला पण तो प्रयत्न फोल ठरला आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचतायत राजगड योद्धाजकडून अमर शेळके. स्ट्रायकर याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकातला हा शेवटचा बॉल आहे. बघा मित्रांनो 25 मिनिटांचा कालावधी आम्ही देतोय म्हणजे असं नाही की पेनल्टी वगैरे आहे पण ही आपली स्पर्धा असल्यामुळे आपल्याला 8 सामन्यांचं वेळापत्रक आज पूर्ण करायचं आहे. जितका कमी वेळ घाल तितकी मदत तुम्हालाच मिळेल. रायझिंग अँड सरप्रायझिंग शेवट गोड होतोय. विकासने या पूर्ण षटकावर आपला अधिराज्य गाजवलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि एकंदरीत 76 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या म्हणते फक्त आणि फक्त 4 धावा जिंकण्यासाठी अजूनही 72 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 30 चेंडू.
आकाश येत आहेत, आकाश इंदुलकर. पहिलं षटक थोडं सावरून खेळलेलं आहे, धीम्या गतीने धावफलक पुढे गेलेला आहे. पण पाहूया या षटकामध्ये धावसंख्येचा आलेख उंच करण्यासाठी संकेत तर बाद झालेत. पार्थ आणि अमरच्या वतीने प्रयत्न कसे दिसत आहेत. उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ होता, लो फुल टॉस होता. खरं तर निर्णय चुकला रिव्हर्स हिट खेळण्याचा. सुरुवात या षटकाची डॉटने होते. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत पार्थ, ज्यांच्या वतीने आतापर्यंत एका धावाचं योगदान मिळालेलं आहे. नॉन स्ट्रायकर एंडला अमर आहेत. आकाश बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण. ऑफस्टमच्या बाहेर, ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज बॉल बॅकवर्ड पॉइंटला अडवला गेला, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. पण दोघांची सहमती धाव घेताना आवश्यक आहे, पण तसं काही घडत नाही आणि म्हणूनच सर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आकाशच्या वतीने हाताळले गेलेले आहेत. क्रिकेटचा खेळ फक्त फलंदाजांच्याच अवतीभोवती फिरत नाही, तर गोलंदाज सुद्धा क्रिकेटच्या खेळाला कंट्रोल करत असतात आणि तेच आतापर्यंत विकास आणि आकाशच्या 2 गोलंदाजांच्या बाबतीत पाहायला मिळते. चांगली बॉलिंग या सेकंड इनिंग मध्ये सुरुवात भन्नाट झालेली आहे. लबफुल टॉस, ड्राईव्ह केलंय, अपील झाले, पण झेल पूर्ण झाला नाही, कारण झेल घेण्याच्या अगोदरच चेंडू जमिनीशी संपर्क घेताना पाहायला मिळाला. त्याचमुळे गोलंदाज बघा इमानदार आहे, ते महत्वाचं. अपील करणं तुमचा अधिकार आहे, नो डाऊट अबाउट इट, पण तुमची इमानदारी ही तुमची ओळख आहे आणि ती ओळख मी सकाळपासून पाहतो हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगच्या मध्ये प्रत्येक खेळाडू बाळगतायत आणि तो वेळ वाचतो. ही आपली स्पर्धा आहे, ही ओळख आपण मागच्या 9 पर्वांपासून टिकवलेली आहे, तीच ओळख टिकवतायत सर्व खेळाडू. लेन बोलतात, ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, उंच उडी घेतात, बॉल ढकलण्याचा प्रयत्न, पण एकच मारलाय, सॉलिड मारलाय, बॉल जाते स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार 6 धावा. पाठलाग करण्याची सुरुवात पारच्या वतीने मिळालेली आहे. राजगड योद्धाजला धावसंख्या पोहोचते 10 वर. शॉर्ट ऑफ लेन बॉल, ही तर ओपन ऑपॉर्च्युनिटी होती आणि साहजिक होतं. या अगोदरचा बॉल लेंथ होता, त्यानंतर त्याने टप्पा खेचला, अकोटप्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न देखील योग्य होता, पण बॉलच्या बाउन्सचा अंदाज चुकला फलंदाजाचा. त्यामुळे पार थोडा निराश आहे, कारण हाती आलेला मौका त्याने गमावलेला आहे. दरम्यान येतोय डॉट बॉल, म्हणजे या षटकातला हा 4था डॉट बॉल आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. दुसऱ्या षटकात धावसंख्या थांबले 10 वर. 77 धावांचं लक्ष आहे, त्यापैकी 10 धावा पूर्ण केल्यात राजगड योद्धाजने. आउटसाइड एज बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनचा बॉलवर पोहोचतोय. चांगलं जजमेंट आणि चांगलं कलेक्शन. स्ट्रायकर एंडला थ्रो मिळते, 1 धाव. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. 77चा पाठलाग करतात, धावसंख्या 11. जिंकण्यासाठी आवश्यकता अजून 66ची. बॉल शिल्लक 24 चेंडू, 66 धावांची गरज. आमची स्पर्धा खरं तर पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 9, पॉवर्ड बाय पुनीत बालन ग्रुप, माणिकचंद ऑक्सरीच, को पॉवर्ड बाय फिनिक्स लँडमार्क, पॉपकॉर्न स्टे, रुद्र लाइट्स कोथरूड, को स्पॉन्सर्ड बाय रेनबो प्रॉपर्टीज, टफ 11, लंबोदर कलेक्शन, स्मॅश इलेक्ट्रॉनिक्स, बीसी बोर्ड के, अर्थ मूवर्स, रेणुसे चहा कॅफे, पार्वती फाउंडेशन, विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठान, एएस सोल्यूशन टेक इंडिया प्राइवेट लिमिटेड, प्रदीप इलेक्ट्रिकल, तिवाई माची एडवेंचर्स अँड कॅम्पिंग, सेंडे, ऑल डे बाइट्स, मिलन रिअल इस्टेट, एपेक्स रिअल्टी, वायडी सोलर एनर्जी अँड द लिटल गॅलेक्सी स्कूल. सर्व पुरस्कर्त्यांचा मनस्वी आभार. 3rd ओव्हरची होते सुरुवात आणि तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. अनिकेतला बोलवले, विकासला थांबवलंय कारण विकासची गरज यानंतर भासणार आहे, त्याचमुळे आता नवीन पर्यायाची निवड केली जाते. बघा जास्त वेळ घेऊ नका, 11 मिनिटाचा कालावधी आतापर्यंत आपण घेतलेला आहात 2 षटकांसाठी. 30 मिनिटात तुम्हाला पहिला डाव असू द्या किंवा दुसरा डाव 30 मिनिटातच पूर्ण करायचा आहे, तर 6:30 वाजेपर्यंत आपले 8 सामने पूर्ण होणार. लक्षात घ्या, क्षेत्ररक्षण सेट करताना इतका वेळ घेऊ नका. अनिकेत पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेता, स्ट्रायकर एंडला फलंदाज पार्थ.
आतापर्यंत पार्थने चांगलाच खेळ दिलेला आहे. 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पार्थच्या वतीने पाहायला मिळाले. अमर नॉनस्टॅकर एंडला. बॅटची लिडिंग एज, बॉल फ्लाय स्लिपला, प्रोटेक्शन आहे. 2 फलंदाज एका साईडला होते. थ्रो करायचं की नाही अनिकेत त्या संभ्रमामध्ये होता, पण त्यांनी धावा वाचवणं स्वीकारलं. कारण हे 2 फलंदाज स्ट्रगल करतात मैदानाच्या आतमध्ये. फक्त पार्थच्या वतीने एक षटकार आलेले आहे आणि म्हणूनच पार्थ टेन्शन देण्याची धमक ठेवतो प्रतिस्पर्धी संघाला. ते कॉन्ट्रीब्यूट आपल्या संघासाठी करू शकतो आणि ते कॉन्ट्रीब्युशन या अगोदर त्यांनी 6 धाबांनी दिलेलं आहे. धावसंख्या 11. पहिला बॉल या तिसऱ्या षटकाचा डॉट येतोय. 66 धावांची अजूनही गरज. फोर्स केले बॉलला, खाली क्षेत्राची निवड केले. वाईड ऑफ लॉंग आला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करेल. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न थोडे उशिरा आहेत. पहिलीच धाव वेगानं पूर्ण करायची होती, पण पहिलीच धाव धीम्या गतीने 2 फलंदाज पळाले आणि म्हणूनच दुसरी धाव घेताना ती कॉलिंग जुळली नाही आणि म्हणूनच ते अंडरस्टँडिंग थोडंसं मिसमॅच राहिलं. सिंगलच मिळते. धावसंख्या पोहोचते 12 वर. जिंकण्यासाठी अजून 65 धावांची गरज आहे. 65 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 22 बॉल्स. आता एक चेंडू कमी होत चाललेले आहेत. जितके कमी चेंडू होतील आणि त्याच वेगाने जर तुमच्या वतीने धावा बनवल्या गेल्या नाहीत तर मग शेवटच्या षटकांवरती दडपण तुमच्या संघावर ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्याचमुळे ज्या वेगानं जायचं आहे तो वेग तुम्हाला घ्यावाच लागेल. त्यात कुठलाच एक्सक्यूज नाहीये. अनिकेत ड्राईव्ह केला, इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड एज, बॉल पोहोचेल डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मध्ये. तो एक सिंगल कंप्लीट. यावेळी सुद्धा पुन्हा एकदा मिसमॅच झालं. पुन्हा एकदा कन्व्हर्सेशन जुळलं नाही म्हणूनच पूर्ण केली जाते एक सिंगल. मोठे स्ट्रोक्स येत नाहीये तर 1 ला 2 मध्ये आणि 2 ला 3 मध्ये बदलावंच लागेल, पण तसं काय घडत नाही आणि म्हणूनच थोडासा अंडरस्टँडिंगचा वेळ लागतोय पार्थ आणि अमरला. सिंगल कंप्लीट होतो. धावसंख्या पोहोचते 13 वर. 13 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत या षटकात 3 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत अनिकेतचे. पुढचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बॉल बॅटची एज घेऊन डायव्हर्ट होतोय शॉट थर्डमॅनला. एक सिंगल कंप्लीट होते. एक धाव वाढेल. एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 14 वर. आपण जर या पूर्ण डावाला अॅनलाइज केलं तर या पूर्ण डावामध्ये 8 सिंगल्स आहेत, 6 डॉट्स आहेत, 1 विकेट आहे आणि त्यासमुळे फक्त चौकाराचा रकाना रिकामी आहे. षटकार फक्त 1 आलेला आहे. विकेट 1 पाहायला मिळतोय. तर आतापर्यंत जर आपण ती स्थिती पाहिली तर चांगल्याच स्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे सिंहगड योद्धाच आहे. गोलंदाजांनी छाप पाडले. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. एक सिंगल मिळते. चालत चालत ती एक सिंगल कंप्लीट केली. एकदा वाढली. आपण लीग स्टेज खेळतोय त्याचमुळे पहिला सामना जिंकण्याचा उद्देश प्रत्येकाचा असतोच, पण ती जी प्राथमिकता आहे फलंदाजांची आतापर्यंत दिसत नाहीये. 17 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 17 चेंडूंमध्ये बनल्यात फक्त 15. पाठलाग करायचे 77चा. त्याचमुळे आस्किंग रन रेट पासून खूप लांब आहे खरं तर राजगड योद्धाचा संघ. अनिकेत उलट पक्षी आपण जर असं देखील विचार केला की गोलंदाजांनी फलंदाजांना अडवलेलं आहे. फलंदाज सातत्याने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करतात आणि त्यातल्या त्यात क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगलं झालंय. आपण मागच्या 3 षटकाला अॅनलाइज केलं तर क्षेत्ररक्षणाचा स्तर देखील चांगलाच राहिलेला आहे सिंहगड योद्धा या संघाचा. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 18 झाले. 18 रन्स 16 झाले, माफ करा 16 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता अजून 61 धावांची. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 61 धावा. 18 बॉल्स अँड 61 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला 3 षटकाचा खेळ संपला. पाणी तुम्हाला जेव्हा जेव्हा हवंय पाणी मिळेल, पण तितका वेळ जितका आवश्यक आहे तितकाच आपण घ्यायला हवा. आपण पाहतो HPL सीझन 9 अध्यक्ष लिंबाजी तानाजी दिघे, उपाध्यक्ष जावेदजी दस्तगीर शेख, सचिव भूषणजी रामचंद्र शिर्के, खजिनदार विलाजी दगडू खळे, सहखजिनदार मिलिंदजी निवृत्ती वाघमारे, सदस्य अजयजी सहदेव कदम, संदेशजी गणपत उत्तेकर, वैभवजी सुरेश खोचेडे, प्रकाशजी कृष्णा गायकवाड आणि सर्व सदस्य ज्यांनी मागच्या 9 पर्वांपासून ती साथ दिलेली आहे. खरं तर पहिलं पर्व इतकं भव्य नसेल, पण जसजसं पुढचं पर्व येत गेलं मागच्या पर्वापेक्षा आपण चांगलं करायचंय तोच निर्धार 19 सदस्यांचा राहिलेला आहे आणि तुमच्याकडे मनुष्यबळ जितकं चांगलं
तितकं नियोजन तुमचं भारदस्त होतं आणि मागच्या 9 पर्वांपासून आपण तेच पाहत आलेलं आहोत. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीनं हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग हे दमदार 9वं पर्व आपण सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावर खेळवतोय. ग्रास ग्राउंड आणि मध्ये टर्फ विकेट, प्रॉपर बाउंड्री रोप आणि त्यातल्या त्यात मंडप व्यवस्था तितकीच चोख ठेवलेली आहे. पाहुण्यांची रेलचेल मुख्य मंचावर. विकास सेकंड स्पेलमध्ये येतोय. पहिलं षटक विकासने हाताळलं होतं, ज्यांनी 4 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली होती आणि त्या विकास सेकंड स्पेलमध्ये येत्या. स्ट्रायकरला फलंदाज आहेत पार्थ, नॉन स्ट्रायकर एंडला अमर. 61 धावांची गरज. शफल झाले पण सफल नाही झाले. लॉंग वे शफल. क्रिस बॉक्सच्या अगदी कोण्यावर जाऊन शॉट ऑन पूल खेळायचा प्रयत्न होता. प्री डिसाइडेड स्ट्रोक होता फलंदाज पार्थचा, पण येतोय डॉट बॉल. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 61 धावांची गरज आहे. विकास सेकंड बॉल. हा लेन बॉल होता पण लाईन चुकली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं येतोय. एक धाव वाढते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. काही वेगळं करण्याचा प्रयत्न होता, वेग वाढवला होता यावेळेस विकासने गोलंदाजी करताना, पण वेगावर नियंत्रण नव्हतं. टॅप केलंय. बॅकफुटला जाऊन पंच करताना क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान डीप मध्ये तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. एकदा वाढेल. संख्या पोहोचते 18 वर. एक घास खाऊन पोट भरणार नाही. आता त्याचा आवाका मोठा करावा लागेल, कारण आता बॉल शिल्लक आहेत 16 आणि 16 चेंडूत आवश्यकता 59 धावांची. त्यामुळे तुमचा आवाका वाढवावा लागेल. तुमचं स्ट्रोक सिलेक्शन ज्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्हाला ओळखलं जातं ते स्ट्रोक्स आणावे लागतील. मनातला फटका मैदानात घेऊन यावं लागेल फलंदाजांना. अमर फुलटॉस बॉल ड्राईव्ह. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मेल, सिंगलपेक्षा जास्त काही नाही. एकदा वाढते. धावसंख्या पोहोचते 19 वर. 19 रन्स ऑन बोर्ड. समालोचक बांधव आम्ही नेहमीच म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे किंवा सिंगल डबल ही लाईफ लाईन आहे, पण आता त्याहून जास्त विचार करण्याची गरज भासलेली आहे राजगड योद्धाजला. बाउन्सर शॉट ऑफ लेन 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळेल आणि योग्य त्या वेळी बाउन्सरचा वापर गोलंदाज विकास करताना पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक षटकामध्ये एक बाउन्सर हाताळण्याची अनुमती असते जो नियंत्रणामध्ये आहे आणि तो बाउन्सर नियंत्रणामध्ये आहे, पण 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाज विकासला मिळालेली आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या फक्त 19. फुल टॉस मिस केलाय. ऑन दी टोज सरळ बॅटचा वापर त्यांनी केला होता. बॉल मागे जातो. विकेट किपरला बीट करून विथ बॅट एक सिंगल ऍड होईल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 20. 20 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 57 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 13 चेंडू 57 धावांची गरज. अभ्यास महत्वाचा आहे. आपण कुठल्या इनिंग मध्ये आहोत, फर्स्ट इनिंग सेकंड इनिंग, त्या गोष्टींचा आढावा घेऊन तुम्हाला खेळ खेळायचा असतो, पण तो आढावा राजगड योद्धाच्या फलंदाजांकडे नाहीये. 4 षटकांचा खेळ संपला आणि 77 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे राजगड योद्धा 24 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 57 ची. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू आणि 57 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 57 रन्स रिक्वायर्ड टू विन. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 ची गरज. 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर आकाश. लेन बॉल ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. दुष्काळ पडलाय चौकार आणि षटकारांचा, असंच कुठेतरी आता सांगावंसं वाटते. खरं तर खूप कमी वेळा असं बोलण्याचा मोका मला मिळतो, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाज जास्तीत जास्त धावांवर आरूढ असतात. पण या डावात गोलंदाजांची प्रशंसा या कारणासाठी होते की प्रत्येक गोलंदाज इकॉनॉमिकल राहिलाय. आकाश जरी त्याच्या षटकामध्ये एक षटकार होता, पण 4 डॉट बॉल्स आले होते, हे देखील विसरून चालणार नाही. वाईड यॉर्करचा पर्याय वापरलेला आहे गोलंदाज आकाशने. डॉट बॉल येतोय. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकवीस धावा फलकावर आहेत. जिंकण्यासाठी अजूनही
56 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 10. व्हाईट बॉल, 1 रन मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. चला पुढचे 2 संघ तयारीत राहायचं आहे. 22 रन्स ऑन बोर्ड. विशालगड फायटर्स आणि शिवनेरी स्ट्रायकर्स या दोन्ही संघ तयारीत राहायचा आहे. जसा हा सामना संपला क्षेत्ररक्षण निवडलेल्या संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. यावेळेस वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल झालेला आहे. प्रयत्न फलंदाजाचा 100% होता पारचा की आता थांबून नाही चालणार, आता आघातच करावा लागेल, पण तरी देखील तो प्रयत्न अपयशी ठरलेला आहे. डॉट बॉल. राजगड योद्धा जो दत्ताभाऊ गायकवाड यांचा संघ आहे त्या संघाकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा पार्थ यांच्याकडून होती, पण पार्थ डीप मिड विकेटला झेल देऊन बाद झालेले आहेत. धक्का दुसरा राजगड योद्धा. कीर्तन आलेले आहेत नवीन मैदानाच्या आतमध्ये. थांबले 22 वर जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज आणि बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. जवळपास निकाल स्पष्ट झालेला आहे, पण पाहूया अजूनही या सामन्यातले 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आकाश, प्रत्येक गोलंदाजाची भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे. विकास यांनी आतापर्यंत पाहिलं तर 2 षटकं हाताळली आणि विकास दोन्ही षटकामध्ये इकॉनॉमिकल राहिले सुद्धा. 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आहे. आकाश यांचा खेळ पहिला. आकाशने सुद्धा 1 विकेट मिळवलेला आहे, ते सुद्धा इकॉनॉमिकल राहिलेत. लास्ट बॉल, परफेक्ट ब्लॉक होल, पण बॅकलिपला खाली घेऊन सरळ बॅटचा वापर करून फ्रंट प्रेस केलंय. बॉल पोचले डीप मध्ये. 1 सिंगल कंप्लीट. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या आहे राजगड योद्धाज या संघाची 3 गडी बाद 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5 टीम राजगड योद्धाज. आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे आणि शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. अक्षय नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. उष्णता खूप जास्त आहे. आपण आता जवळपास मे महिन्यामध्ये पदार्पण करतोय, म्हणजे ही स्पर्धा एप्रिल महिन्यात सुरू होईल आणि मे महिन्यात संपेल, म्हणजे नियोजनच तसं केलेलं आहे. अक्षय तृतीयाला चालू होईल आणि कामगार दिनाच्या दिवशी संपेल. क्रॉस बॅटेड, इतकं एलिव्हेशन नव्हतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे. 1 सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. स्ट्रायकर्स एंडला अचूक थ्रो. विकेट किपरने तो कलेक्ट केला, पण पाहूया फलंदाज स्ट्रायकर एंडला सेफ आहे की नाही. तर आपण आलेलो tenniscricket.in वॉररूम मध्ये. चाचपणी करतोय नेमकं घडलंय काय. फलंदाज स्ट्रायकर्स एंडला सेफ आहे की नाही. थोडा थ्रो दूर होता, पण विकेट किपरने चांगलंच सांभाळून घेतलं.
पण त्यापर्यंत फलंदाजाची देखील जिद्द पाहायला मिळाली की मला पोचायचं आहे पॉपिंग क्रीजमध्ये, मला माझ्या संघासाठी शेवटच्या षटकापर्यंत टिकायचं आहे. तोच आविर्भाव फलंदाजाला दिसून आला आणि पाहूया तो योग्य ठरतोय का, फलंदाज थांबतोय का की फलंदाज परतीचा प्रवास करतोय. तर फलंदाज आउट आहे. ओयोची विकेट डाऊन. एकच धाव आपण नोंदवणार आहोत स्कोर शीटवर आणि एका धावाच्या मधून धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 24 आणि गडी बाद झाले 4. 24 धावा 4 गडी बाद. अक्षयच्या या षटकाची सुरुवात विकेट झाली, जरी ती विकेट त्यांच्या खात्यात जात नाहीये, पण आता शाहरुख हे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज निकेत मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. धावसंख्या 24 झाले. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 53. शॉट ऑफ गुड लेन, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाची पाहायला मिळालेली आहे. म्हणजेच प्रत्येक गोलंदाज तोडीस तोड प्रत्युत्तर एकमेकांना देतोय. आय एम द बेस्ट ही भूमिका आतापर्यंत गोलंदाजांची राहिलेली आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी. फोर्स केले बॉलला, मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये, जजमेंट घेतोय. जजमेंट योग्य होतं पण थोडं अंतर कमी पडलं. सिंगल नंबरमध्ये कन्वर्ट केलं जाईल कारण अजूनही बॉल कलेक्ट होत नाहीये. आता कुठे बॉल कलेक्ट झाला. एक्स्ट्रा कव्हर तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावा नोंदवल्या जातील आणि धावसंख्या पोहोचते आता 26 या आकड्यावर. 26. जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 51 धावांची गरज. अक्षय स्ट्रायकरला फलंदाज आहेत निकेत ज्यांनी हा स्ट्रोक खेळला होता. आता असेच मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न द्यावे लागतील पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, जितकी चांगली गोलंदाजी राहिली आहे तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. फलंदाजाला बाधून परतावं लागतंय. विकेट डाऊन. सिंहगड योद्धा जवळपास हा सामना जिंकण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे. फक्त शिक्कामोर्तब करणं बाकी आहे. कारण धावसंख्या 26 आहे. 51 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक 2 चेंडू 51 धावांची गरज. म्हणूनच धावांचा पाठलाग करण्यासाठी किंवा धावांना रोखण्यासाठी जेव्हा आपण सेकंड इनिंग मध्ये येतो तुमच्याकडे अभ्यास असायला हवा. गोलंदाजांचा तो अभ्यास दिसून आला पण फलंदाज पहिल्या षटकापासूनच थोडेसे ऑफ कलर दिसले आणि म्हणूनच त्याच गोष्टीचा फायदा गोलंदाजी करणाऱ्या संघाने उचलला. आतापर्यंत सिंहगड योद्धास यांनी राजगड योद्धास या संघाला डोकं वर काढू दिलं नाहीये. प्रत्येक षटकावर त्यांनी पकड मजबूत केली. नवीन फलंदाज योगेश स्ट्रायकर एंडला. शफल झाले होते. बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल झाले. अजून एक डॉट बॉल. शेवटचा एक बॉल बाकी या सामन्यातला आणि जिंकण्यासाठी 51 ची गरज. मोठ्या फरकानं हा सामना जवळपास जिंकतोय सिंहगड वॉरियर्स. सिंहगड योद्धाज हुक करण्याचा प्रयत्न. बॉल जाईल मागे. फाईन लेगला बॉल स्टॉप केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव नोंदवलेली आहे आणि 49 धावांनी सामना जिंकलेला आहे.